नमस्कार. आज आपण डुबुक वड्याची भाजी बनवणार आहोत, जी की बनवायला तर खूप सोपी आहे आणि खायला म्हणाल तर खूपच अप्रतिम अशी लागते, खूपच भारी लागते. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा जो आहे तो उभा कट करून घेतलेला आहे मी. त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे कट करून आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत, लसूण घेतलेलं आहे आणि आलं. आता आपल्याला हे सुरुवातीला जे आहे ते सर्व भाजून घ्यायचं आहे. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच खरपूस असे आपण हे शेंगदाणे आहेत ते मस्त भाजून घेणार आहोत. तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते काढून घेते. त्यानंतर आपण खोबरं भाजणार आहोत. खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं डार्क म्हणजे काळसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना आपण अगदी थोडंसं तेलाचा वापर करणार आहे, त्यामुळे खोबरं अगदी छान असं भाजलं जातं. आता खोबरेसुद्धा जे आहेत ते भाजलेले आहेत, पाहू शकता अशा पद्धतीने मी भाजलेले आहेत. आता ते सुद्धा आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण आता कांदा भाजून घेणार आहोत. कांदा थोडासा ओलसर असतो, कांदा ओलसर असल्यामुळे भाजायला जास्त वेळ लागतो आणि कांदासुद्धा आपल्याला काळपट रंगापर्यंतच भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं कांद्यासाठी सुद्धा तेल घातलेलं आहे आणि तेल टाकून आपल्याला हा कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजता आहे तोपर्यंत आपण हे वाटण बनवणार आहोत. त्यामध्ये घेतलेलं आहे लसूण, हिरवी मिरची, जिरी, ओवा, कोथिंबीर आणि थोडंसं हिंग आणि हळद घेतलेली आहे. आता आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे पीठ मळण्यासाठी वड्याचं. त्यासाठी आपण लसूण, कोथिंबीर, जिरी आणि ओवा हे जे आहे ते बारीक असं मिक्सरला वाटून घेणार आहोत. म्हणजे जोपर्यंत आपला कांदा भाजून होत आहे तोपर्यंत हे वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आणि इकडे आपला कांदासुद्धा भाजून झालेला आहे. मध्यंतरी त्यालासुद्धा हलवत राहायचं आहे. आता हा कांदासुद्धा आपण थंड होऊ देऊयात आणि तोपर्यंत आपलं हे वड्याचं जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत. त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी 1 वाटी एवढंच बेसन पीठ घ्यायचं आहे. एवढंच बेसन पीठ पुरेसं आहे. साधारणतः 5 लोकांसाठी आपण ही भाजी बनवतोय. तर हे जे वाटण बनवलेलं आहे हिरवी मिरची, लसूण याचं हे आपण याच्यामध्ये आता घालून घेऊयात आणि त्याचबरोबर आपण जे हळद आणि हिंग घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते हाताने सुरुवातीला आपण थोडंसं एकत्र करून घेऊयात आणि हाताने एकत्र करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून अगदी घट्टसर असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे. पातळ पीठ मळायचं नाही, अगदी पुरीसाठी पीठ मळू त्याच्यापेक्षाही थोडंसं घट्टसर म्हटलं तरी चालेल. या पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे. पाहू शकता मऊ मळायचं आहे, परंतु आपल्याला हे घट्टसर असं पीठ मळायचं आहे. आता पीठ मळल्यानंतर अगदी थोडंसं आपण याला तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावून आता हे पीठ जे आहे ते आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करून घेऊयात. तर आपण जे भाजलेलं आहे त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण जे खोबरे आहेत ते बारीक वाटून घेणार आहोत. आता खोबरं जे आहे ते आपण बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण जो लसूण घेतलेला आहे तो लसूण आणि आलं याच्यामध्ये घालूयात आणि त्याचबरोबर भाजलेला कांदा आणि त्याचबरोबर आणखी याच्यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या घेणार आहोत आपण. त्या काड्यांची चवसुद्धा खूप छान लागते. वाटणामध्ये कोवळ्या काड्या आहेत त्या घालायच्या. आता हे सुद्धा आपण बारीक असं वाटून घेऊयात. आता आमटी बनवण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे साधारणतः 2 चमचे एवढं. आता तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे छोटा चमचा. त्याचबरोबर जिरं टाकलेलं आहे. हे दोन्हीही छान तडतडल्यानंतर आपण वाटणामध्ये तर कांदा घातलेला आहे भाजलेला, परंतु तरीही आपण फोडणीमध्ये एक मीडियम साईजचा अगदी छोटा कांदा जो आहे तो बारीक कट करून घातलेला आहे. यामुळे भाजीची चव जी आहे ती आणखी खूप छान अशी येते. आता कांदासुद्धा परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले घालणार आहोत. त्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा, त्याचबरोबर गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा आणि धने पावडर घातली आहे 1 चमचा. हे मसाले जे आहेत ते आपण तेलामध्ये मस्त असे परतवून घेणार आहोत. त्याचबरोबर हळद अगदी पाव चमचा आपण याच्यामध्ये घातलेली आहे. मसालेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मस्त असे परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये जे घरगुती काळं तिखट ते आपण याच्यामध्ये घातलेलं आहे 1.5 चमचा. या काळ्या तिखटामुळे खूप छान अशी ही भाजी आपली तयार होते. हे घरी बनवलेलं काळं तिखट आहे. त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे खोबरं, कांदा आणि आलं लसणाचं ते याच्यामध्ये घातलेलं आहे.
हे वाटण आपण आधीच भाजून घेतलेलं आहे सर्व, त्याच्यामुळे जास्त आपण याला आता परतवून घेणार नाही. तरी हलकंसं आपण ह्या मसाल्यांसोबत छान असं हे सुद्धा परतवून घेणार आहेत. आता हे जे वाटण आहे ते आपण व्यवस्थित असं याच्यामध्ये परतवून घेऊयात. त्याचबरोबर हे वाटण अगदी खाली चिटकू नये किंवा करपू नये म्हणून याच्यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा एवढं याच्यामध्ये पाणी घातलं आहे. पाणी घातल्यामुळे हे जे वाटण आहे ते अजिबात चिटकत नाही आणि करपतसुद्धा नाही. हे वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून मस्त असं आपण हे परतवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती पाणीसुद्धा गरम व्हायला ठेवायचं आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला पाणी घालताना कोमट तरी पाणी हवं, म्हणजेच थंड पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही. आता हे वाटणाला पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी कोमट पाणी घातलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घातलूयात चवीनुसार, कारण अगोदर आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही. आणि मीठ घातल्यानंतर आता आपण हे एकदा हळुवारपणे मिक्स करून घेणार आहोत. आणि यानंतर आता आपल्याला ही भाजी जी आहे ती गॅसची फ्लेम लो करून भाजी उकळण्यासाठी आपण ठेवून देऊयात. आणि भाजी उकळत आहे तोपर्यंत आपलं हे जे पीठ आहे ते सुद्धा छान भिजलेलं आहे. आता याच्या आपल्याला एक लाटी लाटून घ्यायची आहे चपातीसारखी, म्हणजे आपल्याला त्याच्यापासून वड्या तयार करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने एकच उंडा होईल एवढं मी हे पीठ जे आहे ते आपण भिजवलेलं होतं. आता हे आपण लाटून घेऊयात. ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो अगदी तशीच आपल्याला पातळसर अशी हे जी लाटी आहे ती लाटून घ्यायची आहे. जर जाड ठेवलं तर त्या वड्या ज्या आहेत त्या आणखी जाड होतात. तर पाहू शकता अगदी चपातीच्या जाडी एवढी मी हे ठेवलेलं आहे. खूप जास्त जाड ठेवलं तर वड्या शिजल्यानंतर आणखी खूप जाड होतात. आता हे आपण कट करून घेणार आहोत. तर कट करताना आपल्याला ते कापणीच्या आकाराचं कट करायचे आहेत. आणि अगदी लहान लहान वड्या आपण ह्या कट करणार आहोत, कारण शिजल्यानंतर त्यांचा जो आकार आहे तो डबलच होतो, म्हणजे अगदी मोठ्या होतात. त्यामुळे कट करताना आपल्याला लहान कट करायचे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी त्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि तोपर्यंत आपली भाजीसुद्धा मस्त अशी ही आमटी उकळलेली आहे. तर वड्या सोडताना भाजीची थोडीशी गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी वाढवायची आहे, म्हणजे छान खळखळून अशी भाजी आपली उकळली पाहिजे. आणि त्यानंतर आपण ह्या वड्या ज्या आहेत ते सोडून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकता वड्या सोडूपर्यंतच छान भाजी उकळत असल्यामुळे सर्व ज्या वड्या आहेत त्यावर तरंगून आलेल्या आहेत. आणि त्यांची जी साईज आहे ती पाहू शकता आत्ताच थोडीशी मोठी झालेली आहे. त्यामुळे वड्या करताना नक्कीच लहानच आकाराच्या करायच्या आहेत, नाहीतर त्या खूप मोठ्या अशा होतात आणि दिसताना ते छान दिसत नाही. तर आता आपण ही जी भाजी आहे ती झाकून ठेवणार आहोत 3 मिनिटांसाठी. आणि 3 मिनिटानंतर आपण पुन्हा आपली ही भाजी चेक करूयात. तर पाहू शकता आत्ताच खूप मस्त अशी आपली ही भाजी टेस्टी अशी दिसत आहे दिसायला सुद्धा, आणि खायला तर अप्रतिम अशीच लागते. थोडीशी हलवून बघूयात. तर थोडीशी आपल्याला ही पातळसर अशी वाटत आहे. त्यामुळे आपण जे भाजलेले शेंगदाणे आहेत त्याचं अगदी 2 चमचे एवढाच आपण बारीक कूट केलेला आहे तो याच्यामध्ये घालूयात. आणि पुन्हा एकदा हळुवारपणे आपण ही मिक्स करून घेतलेली आहे. अगदी भन्नाट चवीची अशी ही आपली भाजी जी आहे ती तयार होते. आता पुन्हा आपण ही 2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत. ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण लहान लहान पातळ अशा लाटल्यामुळे शिजायला सुद्धा अगदी पटकन शिजतात. आता 2 मिनिटानंतर पाहू शकता मस्त अशी ही भाजी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. मस्त या भाजीला तर्रीसुद्धा आलेली आहे. आता आपण फायनली याच्यावरती हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी आपण मिक्स करून घेऊयात. छान मस्त दाटसर अशी आपली भाजी तयार झालेली आहे. ही खूप घट्टसुद्धा भाजी नसते, थोडीशी पातळसर अशी भाजी असते. तर आपली भाजी आता तयार आहे. आपण गॅस बंद करूयात आणि सर्व करूयात. तर पाहू शकता दिसायला तर अप्रतिम दिसतेच, परंतु खायला तर त्यापेक्षाही खूप मस्त अशी भाजी ही लागते. ही भाजी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकतो. आणि करायलासुद्धा खूप सोपी आहे. अगदी कोणीही सहज बनवू शकतं. तर तुम्हाला ही वड्याची भाजी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असल्यास ट्राय करा. त्याचबरोबर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपले जास्तीत जास्त व्हिडिओ शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.